नमस्कार. मी अलका व्लॉग या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? छानच असाल. तर हा छोटासा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण एकच आहे. मी जास्त काही मोठी अनुभवी नाही आहे, पण मला जे काही अनुभव आलेले आहेत त्याच्यावरून मला तुमच्याशी शेअर करायची इच्छा झाली, म्हणून हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. जर व्हिडिओ खरोखर मनापासून आवडला ना तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका. चॅनेल कोणी नवीन असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळेला नेक्स्ट वेळेला ज्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड केले जातील त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर आपल्या व्हिडिओ मला बनवण्याचं मागचं जे रिझन आहे, कारण आहे ते असं आहे की मी ज्यावेळेला आपण एकमेकांना सपोर्ट करायला जात असतो त्यावेळेला थोडंसं ॲनालिसिस केल्यानंतरला असं म्हणजे बऱ्याच जणांचे जे चॅनेल्स आहेत त्याच्यावरून असं वाटतं की म्हणजे काही काही जे लोक आहेत त्यांची चॅनेल जी आहेत ती 2-2, 3-3 वर्षापासून ओपन केलेली आहेत आणि त्यांनी जे आहे ते काम आत्ता त्याच्यावर सुरू केलेलं आहे व्हिडिओ वगैरे टाकण्यासाठी. तर माझं फक्त इतकंच सांगण्याचा मागचा माझा हेतू आहे की म्हणजे मला जो आलेला अनुभव आहे, कारण माझं जे दुसरं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे, तर त्या चॅनेलचं जर सांगायचं झालं त्या चॅनेलबद्दल तर ते चॅनेल आहे तर मी 2024मध्ये ते ओपन केलं होतं आणि 2024च्या एंडिंगला मी त्याच्यावर व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली होती. मग जसं म्हणावं जसा तसा ग्रोथ असायला हवा तसा अजिबात त्याचा ग्रोथ नव्हता आणि मी तसं करायला नको पाहिजे होतं. पण बऱ्यापैकी मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला हे समजलं की मी नवीन ईमेल आय डी ओपन करून त्याच्यावर मी व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे होते, पण बाय मिस्टेकली ते माझ्याकडून पुन्हा झालं नाही. आणि मला तुम्हाला आवर्जून हेच सांगायला आवडेल की माझ्यासोबत जे झालं ना ते तुमच्या कोणासोबत होऊ नये. त्याच्यासाठी जे कोणी नवीन असतील ना तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की त्यांनी कृपया त्यांचं जे चॅनेल आहे ते बऱ्याच दिवसापासून त्यांनी ओपन केलेलं असेल आणि आत्ता त्यांनी त्याच्यावर जे आहे ते व्हिडिओ टाकायला सुरुवात केली असेल तर त्यांनी कृपया काय करावं की नवीन ईमेल आय डी ओपन करून त्याच्यावरून आपण जे आपले नवीन व्हिडिओ आहे ते अपलोड करायला सुरुवात करावी. तर असे केल्याने काय होणार आहे, याचा फायदा काय होईल की बघा, आता जे मी दुसरं माझं चॅनेल जे मी ओपन केलेलं आहे ना ते नवीन ईमेल आय डीवरून मी ओपन केलेलं आहे. त्याच्यामुळे 2 महिन्यामध्ये त्याचा खूप चांगला ग्रोथ आहे आणि पहिल्या चॅनेलचं जे माझं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे त्याचा जसा म्हणावा तसा ग्रोथ नाही आहे. आणि ह्याच्यावरून सांगते, हा जो मला आलेला अनुभव आहे हा तुमच्याशी शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की कोणाचं पण जे चॅनेल आहे ते पटापट ग्रोथ व्हावं, कारण प्रत्येक काहीतरी ध्येय घेऊन ह्या फील्डमध्ये ह्या प्लॅटफॉर्मवर आलेलं असतं आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी अशी मनापासून मला वाटतं. म्हणून मी हे तुमच्याशी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण बरेच जणांची चॅनेल जी आहे ती मी चेक केली, ॲनालिसिस केली, तर त्याच्यावरून हे दिसून येतं की म्हणजे व्ह्यूज जसे असायला हवे तसे व्ह्यूज अजिबात नाही आहेत. आणि त्याच्यामागचं रिझन हेच आहे की त्यांची जी चॅनेल आहे ती बऱ्याच दिवसापासून त्यांनी ओपन केलेली आहेत आणि त्याच्यावर काम जे आहे ते त्यांनी आत्ता सुरू केलेलं आहे. तर बऱ्याच सायांची पण आहेत, बऱ्याच दादांची सुद्धा मी चॅनेल जी आहेत ती बघितलेली आहेत की त्यांना व्ह्यूज अजिबात नाही आहेत. 15, 20, 50 असेच व्ह्यूज आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जे आहेत ते व्ह्यूज जात नाहीत. तर तर हे एक कारण झालं तुम्हाला व्हिडिओ मी बनवण्यामागचं. आणि त्याच्यासोबतच ज्यावेळेला आपण ज्यावेळेला ओपन नवीन करतो ना सुरू करतो, आपण नवीन क्रिएटर आहे, आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नसतं, काही इन्फॉर्मेशन नसते आपल्याला. आपण दुसऱ्यांची व्हिडिओ जे आहे ते बघून आपण त्यांना फॉलो करत असतो आणि ते जे असतात ते काय करतात, फक्त आपलं वॉच टाईम कंप्लीट करण्याच्या हेतूनं जे व्हिडिओ आहे त्याने अपलोड करत असतात. आपली जी आपल्याला माहिती भेटायला पाहिजे ॲक्युरेट ती माहिती आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. आणि मला असं वाटलं की म्हणजे तुम्हाला ही माहिती सांगावी म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यासोबतच आपण ज्यावेळेला चॅनेल नवीन ओपन करतो त्यावेळेला आपण आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो त्याच्यामध्ये आपण आपलं थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे आपली ओळख, आपल्याला ह्या चॅनेलवर काय काय पाहायला भेटणार आहे समोरच्या प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला, तर ते त्याच्यामध्ये आपण थोडं मेन्शन केलं
पाहिजेत. मग मनोरंजन असू द्यात किंवा तुम्ही ज्या कॅटेगरीचं व्हिडिओ बनवणार असाल, मग ते कुकिंग असू द्यात, डान्सिंग असू द्यात किंवा ब्लॉग्स असू द्यात, ज्या कॅटेगरीशी रिलेटेड तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करणार असाल ते तुम्हाला तिथं थोडंसं मेन्शन करणं गरजेचं असतं. त्याच्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स झाला, टायटलसुद्धा आपण असं लिहिलं पाहिजे की ज्यावेळेला ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल त्यावेळेला त्यांनी पटकन आपल्या व्हिडिओला क्लिक केलं पाहिजे पाहण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं जे व्हिडिओचं थंबनेल असणार आहे ते थंबनेलसुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह असणार पाहिजे, कारण ना आपलं 70% जे काम असतं ते थंबनेलवर अवलंबून असतं. थंबनेल बघितल्यानंतरच उत्सुकता लागून राहते लोकांना की हा ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि आपण हे पाहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी थंबनेलसुद्धा आपल्या तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नवीन यूट्यूबर आहे, नवीन क्रिएटर आहे. मला अजून कोणीही ओळखत नाही आहे. तर मला जर कोणीच ओळखत नसेल तर मी लाँग व्हिडिओ टाकून काहीच फायदा होणार नाही आहे. कारण जोपर्यंत मला लोक ओळखायला लागत नाही तोपर्यंत माझे व्हिडिओ जे आहेत ते कोणीही पाहणार नाही आहे. तर सुरुवातीला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्याला हा आहे की शॉर्ट व्हिडिओ. आपण शॉर्ट व्हिडिओनं सुरुवात करावी. शॉर्ट व्हिडिओ कसं असतं, पटकन व्हायरल जाण्यास मदत होते आणि सबस्क्रायबर वर्गसुद्धा आपला वाढायला मदत होते. आणि जसा जसा आपला सबस्क्रायबर वर्ग वाढत जाईल, जसे आपले शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत जातील, तसं मग नंतर तुम्हाला जसं ऑडियन्स तुमचा कनेक्ट व्हायला लागेल, ओळखायला लागेल, त्याच्यानंतर मग तुम्ही लाँग व्हिडिओ जे आहे ते टाकण्यास सुरुवात केली पाहिजे. लॉंग व्हिडिओ पण टाकताना आपण किती मिनिटाचे, तर आपण लॉंग व्हिडिओ जे आहे ते कमीत कमी आपले 8 मिनिटापेक्षा वरती चे असले पाहिजेत. लॉंग व्हिडिओ त्याच्यापेक्षा कमी मिनिटाचे असायला नाही पाहिजेत. तर ही छोटीशी माहिती खरोखर तुम्हाला आवडली तर मनापासून एखादी छानशी कमेंट टाका. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि प्रत्येकाला असा छान सपोर्ट असू द्यात. तर जास्त वेळ न घेता आपण इथेच थांबूयात या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.